आज बनवूया आपण कोथिंबीर वडी। हिवाळ्याच्या सीझनमध्ये बाजारात कोथिंबीर खूप स्वस्त मिळते, म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा घरी आणि व्हिडिओ न बघा शेवटपर्यंत, म्हणजे कळेल की रेसिपी कशी करावी ती। हॅलो फ्रेंड्स, नंदिनी किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवूया कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडीसाठी मी इथे एक जोडी कोथिंबीर घेतली आहे आणि हिला स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावरती सुकवून घेतली आहे आधी। चला आपण रेसिपी स्टार्ट करूया। सर्वात आधी कोथिंबीरला बारीक अशी कापून घ्यायची। हे बघा, कोथिंबीरला असली बारीक कापून घ्यायची। कोथिंबीर जाडी असलेली नको, कारण वडी बनवताना वडी तुटली जाते, म्हणून बारीकच कापायची। हे बघा, अशा प्रकारे मी सगळी कोथिंबीर कापून घेतली आहे इथे बारीक आणि एका ताटामध्ये काढून घेतली आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करूया बेसन पीठ। बेसन पीठ मी इथे 1 कप घेतले आहे, याच्यामध्ये ॲड करून घेऊया। आता मी इथे 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड करणार आहे। तांदळाच्या पिठाने काय आहे की वडी थोडी क्रिस्पी येते आणि तेलगट होत नाही, म्हणून तांदळाचं पीठ नक्की घाला। मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आहे। 5-6 मिरच्या हिरवी मिरची घेतली आहे आणि 6-7 लसणाची पाकळी घेतली आहे आणि 1 इंच एवढं अद्रक घेतलं आहे मी इथे। याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। बारीक मिरचीने वडीचे टेस्ट खूप छान येते, म्हणून बारीक मिरची घालायची। मी इथे अर्धी चमची लाल मिरची पावडर घालणार आहे। लाल मिरची पावडरने वडीचा कलर खूप छान येतो। तुम्हाला जर नाही टाकायचं असेल लाल मिरची पावडर तर तुम्ही स्किप करू शकता। अर्धा चमचा हळदी पावडर ॲड करायची आणि चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ ॲड करायचं। पिठाला छान असं एकजीव करून घ्यायचं, हाताने मळून घ्यायचं पिठाला आणि याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, कारण कोथिंबीरला पाणी असं सुटते। आपल्याला असं वाटेल की नंतर पाणी ॲड करायची गरज आहे, तर आपण 2-3 चमचे पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता। हे बघा, पीठ आपलं असं सुकट वाटते आहे, तर मी याच्यात 2 ते 3 चमच पाणी ॲड करणार आहे। थोडं थोडं पाणी ॲड करून पिठाला मळून घ्यायचं। एकदम जास्त पाणी नाही घालायचं, लागेल तेवढंच पाणी घालायचं, कारण कोथिंबीरला पाणी सुटते म्हणजे वडी छान जमत नाही। हे बघा, गोळा बनवून तयार झालेला आहे। आता मी याच्यामध्ये अर्धी पडी तेल टाकून याला मळून घेईल, कारण की हे हाताला चिपकणार नाही, म्हणून याच्यामध्ये अर्धी पडी तेल घालायचं। तेल घालून थोडं असं मळून घ्यायचं। आता आपण हाताला थोडं तेल लावून याची रोल बनवून घेऊया। दोघं हाताला मस्त असं तेल लावायचं आणि छान असे याचे रोल बनवून घ्यायचे। बघा, अशा प्रकारे रोल बनवायचे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही करायचे, असं मीडियम साईजचा रोल बनवायचा। आता आपण ताटामध्ये थोडं मीठ घालूया। तीळमध्ये ह्या रोलला असं मिळवून घेऊया। तीळने काय आहे की वडी खूप छान दिसते। आता आपण तपल्यामध्ये पाणी ठेवूया गरम करायला। तोपर्यंत आपण चाळणीला थोडं तेल लावून घेऊ। तेल लावल्याने काय आहे की वडी चिपकत नाही।
वडीला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. अशा हाताने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. पाणी आपलं थोडं गरम झालेलं आहे, त्याच्यावर एक चाळणी ठेवायची. चाळणीवर रोल ठेवायचे आपले बनवलेले. असे चिपकून नाही ठेवायचे, थोडे सुट्टेच ठेवायचे. आणि 10 ते 15 मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आणि स्टीम होऊ द्यायचं. 10 ते 15 मिनटं झालेले. आता आपण वडीला चेक करून बघूया. चाकू घालून बघायचा वडीमध्ये. बघा, वडी मस्त झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून काढून घेऊया का डिशमध्ये. वडीला छान असं कापून घ्यायचं चाकूने. एकदम जाडही नाही आहे, एकदम पतलीही नाही कापायची. हे बघा, अशा प्रकारे वडी कापून घ्यायची. जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही. आता आपण वडीला फ्राय करून घेऊया. तुम्ही ही स्टीम केलेली वडी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी तरी गरम गरम तळली तरी. इथे एका कढाईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला. तेल आपलं तापून झालेलं आहे. आता आपण याच्यात वडी टाकूया. एक साईड छान असं फ्राय झालं की आपण पलटवून घेऊन दुसरी साईड पण तशीच फ्राय करून घ्यायची. अजिबात तेलामध्ये वडी फुटत नाही आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपण पलटवून दुसरी साईड सुद्धा फ्राय करून घ्यायची. बघा, किती मस्त कुरकुरीत वडी तयार झालेली आहे आपली. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. मीडियम फ्लेममध्येच वडी फ्राय करायची. हे बघा, वडी छान फ्राय झालेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळी वडी फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, कशी मस्त छान खमंग आणि कुरकुरीत वडी बनून तयार झालेली आहे. हे बघा, ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली माझी रेसिपी. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.